नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे असणारे प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 8. एक विद्यार्थी रिकामी जागाने ग्रस्त आहेत, त्यामुळे तो सॉला वॉज आणि न्यूक्लिअरला अनक्लिअरमधील फरक ओळखू शकत नाही. तर रिकामी जागा हे पर्याय दिलेले आहे: डिस्केलिया वाचन दोष, डिस्ग्राफिया लेखन दोष, डेस्क्युलियस गणितीय दोष, मतिमंदता. तर याचे योग्य उत्तर असणार हे पर्याय क्रमांक अ, डिस्लेक्सिया. प्रश्न क्रमांक 9. अध्ययन संबंधीची अकार्यक्षमता सामान्य खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळते? पर्याय आहे: मुलींपेक्षा मुलांमध्ये, मुलांपेक्षा मुलींमध्ये, प्रज्ञावान मुलांमध्ये, ज्या मुलांच्या आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ज्या मुलांचे आई वडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये. प्रश्न क्रमांक 10. शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? पर्याय आहे: शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रति दिवस 10 रुपये अनुदान देणे, मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणे, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंदी अध्यापनासाठी प्रयत्न करणे, शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्यांचे पटावरील नाव कमी करणे. तर याचे योग्य उत्तर असणार हे पर्याय क्रमांक क, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी तयार करणे. प्रश्न क्रमांक 11. शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? पर्याय आहे: शाळेमध्ये समान स्त्री पुरुष शिक्षकांची भरती करणे, लिंग भेदभाव दूर करण्यासाठी कडक नियम बनविणे, संगीत स्पर्धेमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक संधी देणे, शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे. तर याचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक ड, शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे? पर्याय आहे: वॉटसन, स्किनर, वुडवर्थ आणि गार्डन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, स्किनर. प्रश्न क्रमांक 13. आधुनिक मानसशास्त्र हे खालीलपैकी कशाचे अभ्यास करते? पर्याय आहे: मानवी मनाचा, मानवी आत्म्याचा, मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा, मानवी शरीर व त्यामधील रोग किंवा आजारांचा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा अभ्यास आधुनिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. प्रश्न 14. बालकाला अक्षरओळख कोणत्या वयात होते? पर्याय आहे: तिसऱ्या वर्षी, 5व्या वर्षी, 7व्या वर्षी, 8व्या वर्षी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 5व्या वर्षी. प्रश्न क्रमांक 15. आईच्या गर्भामध्ये बालकाला पूर्ण विकसित होण्यासाठी किती दिवस लागतात? पर्याय आहे: 260 दिवस, 290 दिवस, 270 ते 280 दिवस, 300 ते 310 दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 270 ते 280 दिवस बालकाला विकसित होण्यासाठी आईच्या गर्भामध्ये लागतात. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या काळात उपायन संस्कार केल्यानंतर शिक्षणास प्रारंभ होत असे? पर्याय आहे: वैदिक, मुस्लिम, बौद्ध, जैन. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, वैदिक. प्रश्न क्रमांक 17. विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करीत असेल तर अशा विद्यार्थ्याची रिकामी जागा. पर्याय: शारीरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती वाढते, आत्मनिर्भरता वाढते, अहंकारी भाव वाढतो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, आत्मनिर्भरता वाढते. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी जन्मजात प्रेरणा कोणती आहे? पर्याय आहे: झोप, स्तुती, खेळणे, रागावणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, झोप. खालीलपैकी विशेष बालक कोणती आहेत? विशेष बालक दिली आहेत: सर्जनशील, मतिमंद, प्रज्ञावान, स्वमग्न. तर याचं पर्याय आहे 2, 4, फक्त 1, 2, 4, फक्त 1, 2, फक्त 1, 2, 3, 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 1, 2, 3, 4. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. बालगुन्हेगार कुणाला म्हणतात? पर्याय: जे शिक्षकांना प्रश्न विचारून त्रस्त करतात, जे शाळेत न येतात संशोधन करतात, जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात, जे समाजात मिसळत नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात. तर ही होती बालमानसशास्त्राच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.